अलार्म वाजतो. राहुल उठून मोबाईल पाहतो. मोबाईल नोटिफिकेशन. उद्या सकाळी 10 वाजता शहरात भीषण बस अपघात. 12 जणांचा मृत्यू. राहुल, उद्याची बातमी आज, हे कसं शक्य आहे? टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू असते. न्यूज अँकर, आज सकाळी भीषण बस अपघातात 12 जणांचा मृत्यू. राहुल हादरतो. राहुल, ही तर काल माझ्या मोबाईलवर आली होती. पुन्हा मोबाईलवर नोटिफिकेशन येते. उद्या बाजारात आग लागणार आहे. राहुल धावत बाजारात जातो. राहुल, सगळे बाहेर या, आग लागणार आहे. काही मिनिटात मोठी आग लागते, पण अनेक लोक आधीच बाहेर पडलेले असतात. रात्री राहुलच्या मोबाईलवर शेवटची नोटिफिकेशन येते. उद्या संध्याकाळी सकाळचे 6 वाजता राहुलचा अपघात होऊन मृत्यू होईल. राहुलच्या हातातून मोबाईल खाली पडतो. राहुल घाबरून, माझाच मृत्यू. दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे 5:45 राहुल घड्याळाकडे पाहतो. वेळ सकाळचे 5:45 झाली असते. तो घराबाहेर पडण्याचं टाळतो आणि दरवाजा बंद करून बसतो. राहुल मनात, मी बाहेरच जाणार नाही. मग अपघात कसा होणार? अचानक घरातील वीज जाते. बाहेर जोरदार पाऊस सुरू होतो. राहुलच्या मोबाईलवर पुन्हा एक नोटिफिकेशन येते. नोटिफिकेशन, नशिबापासून पळता येत नाही. राहुलच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते. वेळ संध्याकाळचे 5:59 राहुल घाबरलेला मोबाईल बंद करून बाजूला फेकतो. राहुल, नाही, मी बाहेर जाणार नाही. काहीच होणार नाही. अचानक दारावर जोरात ठोका पडतो. ठाक ठाक ठाक. बाहेरून एक माणूस ओरडतो. राहुल, लवकर बाहेर ये. तुझ्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. राहुल घाबरून दार उघडतो आणि जीव वाचवण्यासाठी बाहेर धावतो. तो रस्त्यावर पोहोचताच भरधाव ट्रक त्याच्या अगदी समोर येतो. ट्रक राहुलच्या अगदी समोर येतो. ब्रेकचा जोरदार आवाज. ची. ट्रक राहुलपासून काही इंचांवर येऊन थांबतो. राहुल भीतीने जमिनीवर पडतो. त्याचा श्वास जोरात चालू असतो. तेवढ्यात त्याचा बंद केलेला मोबाईल स्वतःच सुरू होतो. स्क्रीनवर नवीन नोटिफिकेशन दिसते. अभिनंदन राहुल, तू मृत्यूला हरवलंस. क्षणभरात दुसरं नोटिफिकेशन येतं. पण खेळ अजून संपलेला नाही. राहुल घाबरून मोबाईलकडे पाहतो. राहुल अजूनही हादरलेला असतो. तो आजूबाजूला पाहतो, पण रस्त्यावर एकही माणूस दिसत नाही. अचानक मोबाईलवर कॉल येतो. कॉलर एड अननोन. राहुल थरथरत कॉल उचलतो. राहुल, कोण आहे? फोनवरील रहस्यमय आवाज. राहुल, तू पहिली परीक्षा पास झाला आहेस. पण आता खरी सुरुवात आहे. राहुल घाबरून, तू कोण आहेस? माझ्याबद्दल तुला सगळं कसं माहीत? आवाज हसतो. उद्या सकाळी 10 वाजता तुझ्यासमोर एक मुलगी मदत मागेल. जर तू तिची मदत केलीस तर तू वाचशील. नाही केलीस तर यावेळी तुला कोणीही वाचवू शकणार नाही. कॉल अचानक कट होतो. राहुलच्या चेहऱ्यावर भीती आणि संभ्रम दिसतो. सकाळी 9:55 राहुल रात्रभर झोपलेला नसतो. सकाळी तो त्या ठिकाणी पोहोचतो जिथे रात्रीच्या कॉलमध्ये यायला सांगितलं होतं. अचानक एक तरुण मुलगी घाबरलेल्या अवस्थेत धावत त्याच्याकडे येते. मुलगी थापा टाकत, भाऊ, कृपया माझी मदत करा. काही लोक माझा पाठलाग करत आहेत. राहुलला रात्रीचा कॉल आठवतो. राहुल मनात, हीच ती मुलगी. क्षणभर विचार करून राहुल तिचा हात पकडतो. राहुल, घाबरू नकोस, मी आहे. दोघे तिथून धावत निघतात. तेवढ्यात राहुलच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येतं. चुकीचा निर्णय. राहुल नोटिफिकेशनकडे पाहतच धावत असतो. मुलगी, भाऊ, थांबू नका, ते अगदी जवळ आले आहेत. मागून 4 काळ्या कपड्यातील माणसं त्यांचा पाठलाग करत असतात. राहुल मुलीला एका अरुंद गल्लीत घेऊन जातो. अचानक राहुलचा फोन पुन्हा वाजतो. अननोन नंबर. राहुल कॉल उचलतो. रहस्यमय आवाज. राहुल, जर जगायचं असेल तर तिचा हात सोड. राहुल थबकतो. राहुल, तू कोण आहेस? कॉल लगेच कट होतो. राहुल मुलीकडे पाहतो आणि तिच्या चेहऱ्यावर एक क्षणासाठी गूढ स्मित दिसतं. राहुल धावत असताना अचानक मुलीच्या चेहऱ्याकडे पाहतो. तिच्या चेहऱ्यावर भीती नसते, तर एक गूढ स्मित असतं. राहुल थांबतो. राहुल, तू हसते? तुला भीती नाही वाटत? मुलगी लगेच पुन्हा घाबरल्यासारखा चेहरा करते. मुलगी, नाही, मी फक्त वाचल्याचा आनंद झाला. तेवढ्यात मागून त्या 4 काळ्या कपड्यातील माणसांचा आवाज येतो. माणूस, दोघे जास्त दूर गेलेले नाहीत. शोधा. राहुल आजूबाजूला पाहतो. समोर एक मोडकळीस आलेलं जुनं घर दिसतं. राहुल, चल, आत लपूया. दोघे घरात शिरतात. घरात पूर्ण शांतता असते. जुनी धूळ, तुटलेलं फर्निचर आणि भिंतीवर एक जुने घड्याळ. टक टक टक. अचानक राहुलचा मोबाईल पुन्हा व्हायब्रेट होतो.
अननोन नोटिफिकेशन. ती तुझ्याशी खोटं बोलत आहे. तिच्या डाव्या हाताकडे बघ. राहुल हळूच मुलीच्या डाव्या हाताकडे पाहतो. तिच्या मनगटावर काळ्या रंगाचं एक विचित्र चिन्ह दिसतं. राहुलच्या चेहऱ्यावर धक्का बसतो. राहुल मनात, हे चिन्ह मी आधी कुठे पाहिलं आहे? तेवढ्यात धाड. घराचा मुख्य दरवाजा कोणीतरी जोरात लाथ मारून उघडतो. 4 काळ्या कपड्यातील माणसं आत शिरतात. अचानक घराच्या वरच्या मजल्यावरून आवाज येतो. धाड धाड धाड. जणू कोणीतरी चालत आहे. मुलगी घाबरून राहुलचा हात पकडते. मुलगी, वर वर कोण आहे? राहुल मोबाईलचा टॉर्च चालू करतो. दोघे हळूहळू जिना चढू लागतात. प्रत्येक पायरीवर धुळीचा थार. पूर्ण शांतता. फक्त पावलांचा आवाज. वर पोहोचल्यावर त्यांना एक खोली दिसते. दार अर्धवट उघडं असतं. राहुल दार हळूच उघडतो. खोलीत कोणीच नसतं. फक्त एक जुनी खुर्ची आणि टेबलावर एक फोटो. राहुल फोटो उचलतो. फोटो पाहताच त्याच्या हातातून तो खाली पडतो. फोटोत राहुल आणि तीच मुलगी, पण फोटो 15 वर्षांपूर्वीचा असतो. राहुल हादरतो. राहुल, हे कसं शक्य आहे? मी तर हिला आज पहिल्यांदाच पाहिलं. मुलगीही फोटो पाहून स्तब्ध होते. अचानक खोलीतील रेडिओ स्वतःच सुरू होतो. एक आवाज ऐकू येतो. राहुल, तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर मागे वळू नकोस. राहुल घाबरून इकडे तिकडे पाहतो. तेवढ्यात धाड. खोलीचं दार आपोआप बंद होतं. बाहेरून त्या 4 काळ्या कपड्यातल्या माणसांचा आवाज येतो. राहुल, आता तू कुठेही जाऊ शकत नाहीस. राहुल मुलीकडे पाहतो. यावेळी तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच गूढ स्मित दिसतं.